जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. नमस्कार. रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत आपण एक नवीन चिंतन घेऊन आज आलो आहोत. आपण वसुबारसेच्या दिवशी हा उपक्रम सुरू केला आणि महाराजांच्या कृपेने जवळपास 6 महिने या उपक्रमाला झालेले आहेत. अनेक लोक नव्याने या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. जी लोक आधीपासून आहेत, सगळी साधक मंडळी, त्यांना असा अनुभव येतोय की त्यांची नामाची बैठक खूप छान आता होत चाललेली आहे, बैठक जमायला लागलेली आहे. आणि जपयुक्त ध्यान किंवा मानस पूजा आणि अंतःकरण शुद्धी हा जो विषय आहे, म्हणजे सकाळी आपण जेव्हा उठतो त्याच्यानंतर कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं आपला जप आपण करतोय. सगळेजण भगवंताचं नाम घेतोय, छान बैठक आपली तयार होतीये, हा अनुभव सगळ्यांना येतोय. त्याच्यामध्येच आपण मानस पूजा करतोय आणि महाराज म्हणतात तसं की नामसाधनेमध्ये सर्व साधनांचा समावेश आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना आपण आपल्या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो आपला महाराज घडवून आणत आहेत. आणि छान ध्यान लागतंय सगळ्यांचं, आणि ही महाराजांची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर. एकीकडे सकाळची बैठक झाली नामाची की दिवसभर आपल्याला भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचंय, त्याच्या नामाचं स्मरण आपल्याला ठेवायचंय. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आपल्याकडेच त्रयस्थ दृष्टीने पाहायचंय. म्हणजे आपल्या मनामध्ये काय विचार येत आहेत, त्यात अशुद्ध विचारांची किती पातळी आहे, शुद्ध विचारांची प्रक्रिया, आणि ज्या पद्धतीने विचार आपल्या मनामध्ये येत आहेत, आपल्याला कळतंय की हा विचार अशुद्ध आहे, त्याला शुद्धतेकडे कसं न्यायचं. जो काही विषय वासना विकारांचा खेळ दिवसभर मनामध्ये चाललेला असतो, त्याला नामाची धग कशी लावायची, आणि आपणच आपल्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहून आपल्या अंतःकरणाची शुद्धी आपल्याला करायची, त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. कारण आत्मस्वरूप हे मुळात शुद्धच आहे, पण त्या शुद्ध अशा आत्मस्वरूपाभोवती जी काही अशी पुटं चढलेली आहेत किंवा जी आवरणं तयार झालेली आहेत आपल्या देहबुद्धीमुळे किंवा या षडविकारांमुळे किंवा विषयामध्ये आपण फार गुंतून गेल्यामुळे जो काही मनाचा भाग उत्पन्न होतो, जे काही अंतःकरणामध्ये आपल्या उत्पन्न होतं, त्या सगळ्याची आवरणं आपल्या शुद्ध अशा आत्मस्वरूपाभोवती तयार होत जातात आणि भगवंत आपल्याला दूर राहतो. तर त्या भगवंताला आपल्याला जवळ आणायचंय. तर महाराज सांगतात तो कशाने जवळ येईल, तर तो त्याच्या नामाने जवळ येईल. म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचंय आपल्याला. आणि मागच्याही चिंतनामध्ये आपण हा विषय घेतलेला होता की भगवंताचे अनुसंधान कसे राखावे, आणि त्यावेळेलाही आपण हे बोललेलो होतो की पुढचे 1-2 भाग आपण अनुसंधानावरच करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना आता हे माहिती आहे की आपण महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित आपण काही चिंतन करतोय, आणि त्या अनुषंगाने आज आपण अनुसंधानातलाच पुढचा भाग पाहणार आहोत की भगवंताचं अनुसंधान राखायचं कसं, हा आपला चिंतनाचा विषय आहे. तर महाराजांनी काय सांगितलंय ते आपण पाहूया की भगवंताचं अनुसंधान जर आपल्याला राखायचं असेल
तर महाराज म्हणतात की तुम्ही सगुण उपासना करा. महाराजांनी काय सांगितलंय ते पाहूया आपण. की साधनेमध्ये जर श्रेष्ठ साधन असेल तर ते साधन आहे, नामाचं साधन आहे. दानात दान म्हणजे अन्नदान आहे आणि उपासनेमध्ये उपासना म्हणजे सगुण उपासना आहे. महाराज म्हणतात की प्रापंचिक माणसाने सगुण भक्तीने तरून जावं. का बरं महाराजांनी असं सांगितलं असेल? महाराज म्हणतात की आपण जोपर्यंत देहामध्ये आहोत तोपर्यंत आपला देव हा सुद्धा देहधारी पाहिजे. आज आपण सगुणामध्ये आहोत तर आपला देवही सगुणामध्ये पाहिजे. म्हणजे आजारातून उठलेल्या व्यक्तीला जशी काठी उपयोगाला पडते आधारासाठी, तसा आपल्याला सगुण उपासनेचा आधार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रापंचिक माणसाने सगुण भक्ती करून तरून जावं. जोपर्यंत आपल्याला देहबुद्धी आहे, जोपर्यंत आपण आपल्या देहबुद्धीवर जगत आहोत, तोपर्यंत त्या देहबुद्धीचा नाश होण्यासाठी किंवा त्या देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी आपल्याला सगुण उपासना करण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला आपलं मन भगवंताकडे लावायचंय ना, तर तो भगवंत जेव्हा सगुण साकार आपल्या समोर आलेला असतो त्यावेळेला त्याच्या चरणावर आपलं चित्त चिकटवून ठेवणं हे माणसाला सहज सोपं जातं. हा सहज भक्तीचा प्रकार आहे. त्यामुळे आपण कितीही म्हटलं की परमेश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे, तरी या ना त्या पद्धतीने आपण त्याला सगुण रूपच देत असतो. म्हणजे आपण त्याला काही म्हणू, की सत्ता म्हणो, शक्ती म्हणो, निसर्ग म्हणो, तो देवच आहे. आता आपण सगुणामध्ये आहोत, आपण साकारामध्ये आहोत, तर आपला देव सुद्धा सगुणामध्ये पाहिजे. आपल्याला आपलं खरं स्वरूप कळावं असं जर वाटत असेल तर आपल्याला सगुण भक्तीशिवाय पर्याय नाही. आपण ज्या भगवंताची उपासना करतो ती जेव्हा सगुण उपासना असते त्यावेळेला त्या भगवंताला सुद्धा सगुण उपासनेच्या माध्यमातून त्या भक्तीची सुद्धा एक प्रकारची सवय लागते असं महाराज सांगतात. म्हणजे भगवंत जागृत होतो पहा त्या मूर्तीमध्ये. म्हणजे आपण ज्या मूर्तीची उपासना करतो, आपण जर रोज त्या मूर्तीची उपासना केली, म्हणजे रोज आपण त्या मूर्तीची छान पूजा अर्चा आणि छान त्याचं सगळं काही केलं व्यवस्थित, जणू काही तो आपल्या कुटुंबातला एक सदस्य आहे अशा पद्धतीने आणि त्याच्याच घरामध्ये आपण राहतो ह्या भावनेने आपण जर त्या भगवंताला आळवलं आणि तो आहेच ह्या भावनेने आपण जर जगलो तर त्या मूर्तीमध्ये तेज वाढायला लागतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे करावं लागेल की आपल्याला रोज त्या मूर्तीची पूजा करायची. तुम्ही ज्या काही देवतेला मानत असाल त्या देवतेची मूर्ती जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली आणि रोज तिची जर पूजा केली तर त्यातनं जो मिळणारा आनंद आहे तो आपण प्रत्येकाने घेऊन पाहावा. महाराज म्हणतात तसं की एखाद्या साधूनी एखाद्या संतांनी जेव्हा एखाद्या सगुण मूर्तीची उपासना केलेली असते त्याचं तेज काही निराळच असतं आणि ते पुष्कळ काळ टिकतं आणि ते इतरांनाही उपयोगी पडतं, जाणवतं ते. त्यामुळे सर्व भोग भोगून आपल्याला जेव्हा जगाचं खरं स्वरूप कळण्याची इच्छा होते आणि कुठलीही काळजी नसते आपल्या आयुष्यामध्ये, ही अवस्था येणं हे उपासनेचं मर्म आहे. आणि ही उपासना कशी साधता येईल आपल्याला
तर सगुण उपासना करून, कारण त्या उपासनेचं तेज फार निराळं असतं. म्हणजे बुद्धीचं तेज असतं, संपत्तीचं तेज असतं, पण त्याही पलीकडे एखाद्या साधनी माणसाच्या चेहऱ्यावर जे उपासनेचं तेज झळकत असतं ना, कारण त्या उपासनेच्या मागे त्या परमेश्वराची सत्ता आणि सद्गुरूंची कृपा काम करत असते. महाराज म्हणतात तसं की ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगामध्ये खरं काम करतो. आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे सदैव असतात. हे मान्य आहे की त्या शक्ती निर्गुणामध्ये आहेत, निराकारामध्ये आहेत. आपल्याला त्या साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मग त्या शक्तींचं अस्तित्व आपल्या मनामध्ये सदैव जागृत राहावं म्हणून सगुणोपासना करावी. महाराज म्हणतात तसं की निर्गुणाचं कितीही वर्णन केलं किंवा निर्गुण रूप समजायचं कितीही प्रयत्न केला तरी सगुण समजल्याशिवाय आपल्याला निर्गुणाकडे जाता येणार नाही. आणि म्हणून महाराज काय सांगतात की तुम्हाला जर निर्गुण ओळखायचं असेल तर सगुण उपासना करून निर्गुण ओळखा. त्याच्यासाठी महाराजांनी काय सांगितलंय की भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करा. किती छान महाराजांनी सांगितलंय पहा की आपण आपल्या उपास्य दैवताची अशी मूर्ती आपल्या पूजेमध्ये ठेवावी की जी हसरी आहे. त्याच्या हास्यमुखाचं ध्यान करायचंय आपल्याला. त्याच्या हसऱ्या अशा चेहऱ्याकडे पाहून आपण आपलं दुःख विसरतो पहा. काहीही कळत नाही जेव्हा आपण अशा मूर्ती पुढे उभा राहतो. जणू काही ती मूर्ती आपल्याशी बोलतीये असं वाटतं आपल्याला. ती मूर्ती आपल्याकडे हसतीये. फार सुंदर भाव असतो तो. हे सगळं अनुभवत असताना आपण आपल्या देहबुद्धीच्या पलीकडे जातो. आपण ज्या विषयामध्ये एरवी आपलं मन रममाण होत असतं आणि ज्या विषयातून आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो, तर काही काळ का होईना पण आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये रममाण होतो. आणि ही सगुण उपासनाची फार मोठी संतांनी आपल्याला दिलेली कृपा आहे. कारण संतांनी काय केलं? वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, ब्रह्मसूत्रांमध्ये किंवा त्यावरच्या भाष्यांमध्ये जे काही भगवंताचं निर्गुण निराकार असं स्वरूप व्यक्त केलेलं आहे किंवा त्याची रूपरेषा काढून दिलेली आहे, त्यामध्ये सर्व साधू संतांनी, ऋषीमुनींनी रंग भरले आणि भगवंताचं सुंदर असं सगुण साकार रूप किंवा चित्र तयार केलं. ही ती सगुण भक्ती आहे. म्हणजे आपण जेव्हा कृष्णाची, रामाची, ज्या काही उपास्य दैवताची भक्ती करतोय, त्याचं हास्यमुख पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर एक हास्य उमटतं पहा. आपल्या मनामध्ये एक अशी भावना उत्पन्न होते की अरे काय सुंदर रूप आहे भगवंताचं. ते रूप आपण डोळ्यामध्ये भरून घेतो. नंतर आपण ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवतो आणि आपल्याला सगळ्यांना असा अनुभव येतो की ज्या वेळेला आपण ध्यानाला बसतो किंवा आपण त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी जेव्हा बसतो, डोळे मिटतो, त्यावेळेला जेव्हा त्या हास्य मुखाचं रूप आपल्या अंतःचक्षुसमोर जेव्हा येतं, त्यावेळेला ध्यान फार सुंदर लागतं. ही भगवंताची आणि सद्गुरूंची फार मोठी कृपा आहे आपल्यावर. त्यामुळे मूळ भगवंत जरी निर्गुण किंवा निराकार असला, अव्यक्त असला, तरी संतांनी त्याला सगुणामध्ये आणलं. आपल्यामध्ये असणारे गुण हे पूर्णत्वानी भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी कल्पना आपण केलेली असते. म्हणजे जे जे काही गुण आहेत ते भगवंताकडे पूर्णत्वानी असतात. म्हणजे सुंदरता हा एक गुण धरला तर भगवंत हा पूर्ण सुंदर असतो. निर्भयता हा एक गुण धरला तर भगवंत हा पूर्ण निर्भय असतो. समाधान हा एक गुण धरला तर भगवंताकडे पूर्ण समाधान असतं. आनंद तर भगवंताकडे पूर्ण आनंद असतो.
म्हणजे जे काही तुम्ही मनामध्ये ज्याची कल्पना कराल ती गोष्ट पूर्णत्वाने भगवंताकडे असते. त्याच्यात अपूर्णत्व नसतं. भगवंत हा पूर्ण आहे आणि म्हणून आपल्याला तो सगळ्याच्या पलीकडचा आनंद आणि समाधान देतो. म्हणून महाराज काय सांगतात की पहिल्यांदा भगवंताला तुम्ही सगुणामध्ये पहा, त्याच्या सगुण मूर्तीचं ध्यान करा. जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो त्यावेळेला रूपाचं ध्यान काही काळासाठी आपल्या अंतःचक्षु समोर येतं. म्हणजे एक सुंदर असा कृष्ण बासरी वाजवताना आपल्याला दिसतं किंवा रामाचं दर्शन होईल, विष्णूंचं दर्शन होईल, भगवतीचं दर्शन होईल. अशी दिव्य दर्शनं अंतःचक्षूंसमोर होतील. मग कालांतराने त्या देवतेचं नाम जे आपण घेतोय तर रूपाचं ध्यान हळूहळू नाहीसं होईल आणि ते नाम आपल्याला निर्गुण तत्वाकडे नेऊन पोचवेल. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुरुवात कुठून होते तर भगवंताच्या सगुण उपासनेतून होते. त्यामुळे संतांनी आपल्याला त्या भगवंताचं नाम दिलं, त्याच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा मार्ग सांगितला आणि ती नामस्मरण रूपी नाव आपल्याला जणू काही दिलेली आहे. त्या नावेमध्ये आपल्याला बसायचे, भगवंत सद्गुरू आपल्याला पहिलं तीराला नेणार. आणि म्हणून महाराज म्हणतात की भगवंताचं अनुसंधान जर आपल्याला राखायचं असेल तर सगुणोपासनेशिवाय ते शक्य नाही. काय होतं की जेव्हा आपण सगुणोपासना करताना स्वतःचं देहभान विसरतो त्यावेळेला संतांना जे अपेक्षित असतं ते घडतं. संतांना काय अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या देहाला विसरलं पाहिजे. ज्या वेळेला आपण भगवंताच्या मूर्तीची पूजा करत असतो, आपण रममाण झालेलो असतो त्या पूजेमध्ये. काय करू काय नको असं आपल्याला झालेलं असतं. इथे आपण मानसपूजेविषयी बोलत नाहीये. प्रत्यक्ष मूर्ती समोर आहे. मानसपूजा हा वेगळा भाग आहे. आपल्याला प्रत्यक्ष मूर्ती समोर आहे. आता त्या मूर्तीला काय करू काय नको असं त्या पूजेच्या वेळेला आपल्याला झालेलं असतं पहा. त्याला स्नान घालावं, पंचामृती स्नान घालावं, निरनिराळ्या तऱ्हेचे अभिषेक करावे, मन आनंदाने भरून जातं पहा. मग अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती पुन्हा एकदा कोमट पाण्याने पुन्हा छान त्याला स्नान घालावं, धुवावी ती मूर्ती. छान मऊ ओल्या अशा फडक्याने ती पुसून घ्यावी, कोरडी करावी. मग त्याला छान गंध लावावं, त्याला आवडणारी सगळी सुवासिक फुलं घालावी. भगवंताला काय आवडतंय काय नाही आवडतंय भगवंत सांगेल ना आपल्याला. महाराज म्हणतात ना की जेवढी तुम्ही सगुणाची उपासना कराल तेवढं ते सगुण तत्व, ते परमेश्वरीय तत्व, ते भगवंताचं तत्व त्या मूर्तीमध्ये प्रकट होतं आणि ती मूर्ती जणू काही तुमच्याशी बोलायला लागेल. यात अतिशयोक्ती नाहीये किंवा यात कुठली अंधश्रद्धा सुद्धा नाहीये. हा त्या व्यक्तीनी घ्यायचा अनुभव आहे आणि हा अनुभव कोणाला सांगायचा पण नाहीये. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे. एखाद्याला ती मूर्ती सांगेल की अरे आज मला अशा रंगाचं वस्त्र घाल, आज तुम्हाला नैवेद्याला हे दाखव, आज मला अजून पाण्यामध्ये खेळायचंय, तुम्हाला आंघोळ घालत राहा, हे मूर्ती सांगेल तुम्हाला. आणि हे शब्दविण संवादू असतो पहा. तुम्हाला तो भाव कळतो की परमेश्वराला काय हवंय. हे सगळं करत असताना जेव्हा आपण आपल्या स्वतःला विसरतो ना, ती खरी सगुण उपासना आहे. कारण तुम्ही तुमचा देहभान विसरलात, तुम्ही तुमची देहबुद्धी विसरलीत. त्या कालावधीसाठी का होईना पण तुम्ही तुमच्या देहाला विसरलात आणि भगवंताच्या सगुण उपासनेमध्ये रममाण झालात. म्हणजे तुम्हाला भगवंताच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवेल. तुम्ही तुमच्या बाजूनी देहबुद्धी बाळगून राहिलात की ती मूर्ती तुम्हाला दगडाची किंवा धातूची जाणवते. तुम्ही पूर्ण शरणागत भावानी आणि देहबुद्धीचा
नाश करत जायचंय आपल्याला, म्हणजे ती क्षीण करत जायचंय, अशा प्रक्रियेमधनं जेव्हा आपण सन्मुख होतो भगवंताच्या उपासनेसाठी, की भगवंता तू प्रत्यक्ष आहेतच, तू त्या मूर्तीमध्ये आहेस, त्याचं अस्तित्व आपण जेवढे आहोत त्याच्याही पेक्षा जास्त जेव्हा आपल्याला पटतं ना, त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवायला लागतो. ती मूर्ती जणू काही बोलायला लागते, ती मूर्ती जणू काही आपल्याला सांगायला लागते सगळं काही. आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या ह्या देवाला हे सगळं आवडतंय ना, आपण कसं वागतोय हे आवडतंय ना, आपण कसा विचार करतोय हे आवडतंय ना, हा भाव जागृत होतो आपल्या मनामध्ये, आणि हेच भगवंताचं अनुसंधान आहे. नामसाधना हा एक भाग आहे, पण महाराजांनी त्याला सगुणोपासनेची जोड दिलेली आहे, की ज्या भगवंताचं नाम आपण घेतो ना, त्याच्या सगुण मूर्तीची आपलं देहभान विसरून आपल्याकडनं रोजच्या रोज पूजा घडायला पाहिजे. आज आपण हा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे, की आपल्याकडनं रोज आपल्या उपास्य दैवताच्या मूर्तीची पूजा होतीये का? ती जर होत नसेल तर आपण ती करूया सगळेजण. त्याच्याशिवाय आपल्याला महाराजांना अपेक्षित असलेला जो सगुण उपासनेचा आनंद जो आपल्याला मिळावा असं जे महाराजांना सर्व संतांना वाटतं, तो आपल्याला मिळणार नाही. सगुण भक्तीचा काय मोठा फायदा आहे, तर आपल्याला आपल्या भगवंताच्या चरणावर डोकं ठेवता येतं. ती सोय नाहीये निर्गुण उपासनेमध्ये. त्या भगवंताचे पाय घट्ट धरता येतात, आपल्या भावना उचंबळून येतात त्यावेळेला. अशा वेळेला रामाला सांगायचं की रामा, मी तुला पूर्ण शरण आलेलो आहे आणि तुझ्याशिवाय मला कोणीही नाहीये. माझ्यामध्ये अत्यंत अवगुण असतील, पण तू मला तुझा म्हण, तू मला आपलासा करून घे. हे बोलता येतं त्या मूर्तीबरोबर. आणि म्हणून आपण जोपर्यंत देहामध्ये आहोत, तर त्या देहाला परमार्थासाठी साधन म्हणून वापरावं. देह कष्ट व्हावा, कारण उद्या देह नसताना आपण साधन नाही करू शकणार. ज्या वेळेला हा देह सोडून तो आत्मा बाहेर पडेल, साधन कसं करणार? देहाच्या माध्यमातून ते साधन होत असतं. मग ह्या भगवंताच्या सगुण मूर्तीवर आपलं प्रेम कसं जडणार? कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडनं काही वेळेला कृत्रिम पद्धतीने त्या देवतांची पूजा होते. म्हणजे देवाची पूजा होते, पण बऱ्याचदा त्याच्यामध्ये भाव नसतो. एक कर्मकांड म्हणून किंवा एक रोजची आपल्याला पूजा करायची आपल्या घरच्या देवांची, एक 10-15 मिनिटांमध्ये आपण तो विषय सगळा संपवतो. त्याच्यामध्ये रममाण होत नाही. हा विचार आपण करायचा की आपण त्याच्यामध्ये रममाण होतोय का, आपण त्याच्यामध्ये तल्लीन होतोय का, घड्याळाकडे लक्ष राहत नाही का आपलं, आणि पूर्ण स्वतःला विसरून जातोय का ते सगळं करत असताना. आणि तुम्ही फक्त संधान बांधता भगवंताशी, त्याला अनुसंधान म्हणतात. म्हणजे आज जो आपला चिंतनाचा विषय आहे की भगवंताचं अनुसंधान राखायचं कसं, तर नामस्मरण ही बैठक आहे, पण त्याच्यावर सगुणोपासना महाराजांनी सांगितलेली. म्हणजे उपास्य दैवताची इतकी भक्ती आपल्याला आपल्याकडनं व्हायला पाहिजे की आपल्याला सदैव त्याचं चिंतन पाहिजे. मग प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी पाहिजे. महाराजांनी एक छान उदाहरण कसं दिलंय पहा, की एक छोटं मूल आहे, ते रडतंय. तर एखादं छोटं मूल रडत असताना आपल्याला जसा त्रास होतो का, कारण ते आपल्यासारखंच असतं म्हणून. तसं आहे, देव जेव्हा आपल्यासारखाच आपण सगुणामध्ये आणतो, त्यावेळेला आपल्या देहावरचं प्रेम कमी करून भगवंतावर प्रेम आपल्याला लावायला ते फार उपयोगी पडतं. आणि म्हणून देहबुद्धी कमी व्हायला, देहबुद्धीचा नाश होण्यासाठी, देहबुद्धी क्षीण होण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या देहावरचं प्रेम कमी होऊन भगवंताकडे ते प्रेम लावण्यासाठी, सद्गुरूंच्या चरणावर ते प्रेम लावण्यासाठी
महाराज म्हणतात की सगुण मूर्तीचं ध्यान करा, सद्गुरूंच्या मूर्तीचं ध्यान करा, चरणांचं ध्यान करा. ते जसं दृढ होत जाईल तसं साधक स्वतःला विसरत जातो. आणि आपण कसं आहे पहा, सगुणातून आपल्याला निर्गुणाकडे जायचंय. आपण आपल्या देहाला विसरून जसजसे पुढे जातो तसं भगवंताचं आणि सद्गुरूंचं स्वरूप सुद्धा देहातीत आहे हे लक्षात येतं. म्हणजे निर्गुण परमात्म्याची ओळख आपल्याला होते. आपण मैत्री आपली कोणाबरोबर होते की जो आपल्यासारखाच आहे, आपल्या गुणांबरोबर ज्याच्याशी साधर्म्य साधलं जातं त्याच्यावर आपली व्यवहारामध्ये मैत्री पटकन होते. त्यामुळे आपण देहामध्ये असल्यामुळे जोपर्यंत आपला देव हा देहामध्ये आहे तर आपलं प्रेम पटकन बसतं, आपली मैत्री होते त्याच्याबरोबर, सख्य भक्ती येते. नवविधा भक्तीमधला हा एक फार श्रेष्ठ प्रकार आहे सख्य भक्तीचा. मग ती भक्ती साधणार कसं, ते सख्यत्व साधणार कसं, तर त्याच्यासाठी संतांनी सगुण उपासना सांगितलेली आहे. म्हणजे ज्या परमात्मा स्वरूपाला वेदांनी सुद्धा जाणू शकले नाहीत आणि नेती नेती असं ज्या वेदांनी केलं, ते परमात्मा स्वरूप साधू संतांनी ऋषीमुनींनी ओळखलं आणि त्यांनी भगवंताला सगुणामध्ये आणलं. आणि म्हणून आनंद स्वरूप असा परमात्मा जर आपल्याला गाठायचा असेल तर आपल्याला सगुणोपासनेशिवाय पर्याय नाही. परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूपच आहे, पण त्या परमात्म्याची खरी ओळख आपल्याला जर करून घ्यायची असेल तर आपल्याला त्याला सगुणाच्या आधारानेच पाहावं लागेल. म्हणजे समर्थ म्हणतात तसं की निर्गुण ओळखून सगुणामध्ये राहावे. तसं आहे की भगवंत हा निर्गुण निराकार असाच आहे, पण त्याची भक्ती करायची आहे ना, मग संतांनी जे भगवंताला सगुणामध्ये आणलेलं आहे किंवा भगवंतानी जेव्हा जेव्हा सगुण अवतार धारण केलेले आहेत, मग तो रामाचा अवतार असू दे, कृष्णाचा असू दे, कुठल्याही देवतेचा अवतार असू दे, जेव्हा जगाच्या कल्याणासाठी भगवंतानी जेव्हा आपलं निर्गुणत्व सोडून सगुणामध्ये जेव्हा देव आले, जेव्हा भगवंत सगुणामध्ये आला, तर त्याच्या हास्यमुखाचं ध्यान करावं. हा सगळ्यात मोठा भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा मार्ग आहे की आठवत राहावं. म्हणजे कसं आहे की डोंगराच्या पलीकडे गाव आहे, आपल्याला माहिती आहे डोंगराच्या पलीकडे गाव आहे, पण डोंगर चढून गेल्याशिवाय ते पलीकडचं गाव जसं दिसत नाही तसं सगुणातली उपासना केल्याशिवाय आपल्याला निर्गुण परमात्मा कळू शकत नाही. महाराजांनी एक उदाहरण दिलंय. खाणीतल्या दगडामध्ये सोनं असतं, ते अनेक चाळण्यांनी ते दगड चाळतात, यंत्रामध्ये घालून वगैरे सगळं ते चाळतात आणि मग त्यातनं सोन्याचे कण बाहेर पडतात. तसं आपल्या देहबुद्धीला अनेक चाळण्या लावून त्या वासना सगळ्या क्षीण झाल्या, नष्ट झाल्या की मग तो परमात्मा आपल्या हाती लागतो. म्हणजे आपण जेव्हा मीपणाने मरतो त्यावेळेला परमात्मा प्रकट होतो. म्हणजे इमारतीचा नकाशा जसा कागदावर असतो तसं ते सगुणाचं चित्र संतांनी आपल्याला काढून दिलेलं आहे. एकदा का नकाशा पक्का झाला की मग त्याच्यावर जशी इमारत बांधली जाते त्या नकाशाच्या आधाराने, तसं सगुण उपासना आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये घट्ट रुजली की मग निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना घडते. काही जण असं म्हणतात की ब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकारामध्ये आणणं ही चूक आहे. पण आपण जोपर्यंत आकारामध्ये आहोत तोपर्यंत सगुण भक्ती करावी आणि भगवंताच्या सगुण मूर्तीचे पूजन करावं असं संत सांगतात. म्हणजे जसजसं आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली स्वतःची उपाधी कमी होत जाते. आपण रममाण होतो त्या सगुण उपासनेमध्ये, आपण तल्लीन होतो, आपल्याला भान राहत नाही. चैतन्य हे ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे भरलेलं आहे. ते प्रकट होणं हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. म्हणजे महाराजांचा राम जेव्हा 3 वेळा रडला, डोळ्यातून अश्रुपात झाला, म्हणजे महाराजांनी सगुण भक्तीचा कळस
तिथे केलेला आहे की त्याच्या पलीकडे जणू काही सगुण उपासनाच नाही. इतकी महाराजांनी रामाची सगुण भक्ती केली आणि आपणही ती करावी. संतांनी जो मार्ग आखून दिला ना आपल्याला, आपण त्या मार्गाने जावं. जेवढं जमेल तेवढं आपण करावं. पण जसजसं आपण त्या भक्तीमध्ये रममाण होतो तसतसं ते चैतन्य जे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरून राहिलंय ते प्रकट होत जात. आणि म्हणून ज्याची भावना पूर्ण 100% खरी आहे, निसंशय आहे, त्याला त्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव दिसतो आणि बाकीच्यांना ती नुसतीच दगडाची मूर्ती दिसते. म्हणजे निर्गुणाशिवाय सगुण नाही हे खरं आहे, पण सगुण उपासना केल्याशिवाय निर्गुण जाणता पण येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की सगुण उपासना केल्याशिवाय जो असं म्हणेल की मी निर्गुण उपासना करतो त्याला खरं तत्व कळलं नाही, असं महाराजांचं म्हणणं आहे. कारण जो स्थलात आणि कालामध्ये देवाला आणतो तो सगुण उपासनाच करत असतो. मग तुम्ही त्याला निसर्ग म्हणा, सत्ता म्हणा, हे मगाशी आपण बघितलं, शक्ती म्हणा. कारण काही जण देव अशा ह्याने मानत नाहीत, म्हणजे मूर्तीतला मानत नाहीत, मूर्ती म्हणून मानत नाहीत. मग ते म्हणतात की आमचा ह्या सर्व गोष्टींवर विश्वास आहे, म्हणजे एक शक्ती ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे, किंवा आम्ही निसर्गाला मानतो, किंवा आम्ही नैसर्गिक सत्तेला मानतो, इथपर्यंत म्हणतात. तर महाराज म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टींनाच आपण देव मानत असतो. त्यामुळे आपण जे आहे असं जेव्हा म्हणतो, मग तो निसर्ग असू दे, निसर्गाची सत्ता असू दे, शक्ती असू दे, त्या असलेपणाच्या गुणालाच परब्रह्म किंवा भगवंत असं म्हणतात आणि तोच देव समजावा असं महाराजांनी सांगितले. कारण आपल्याला निर्गुण कळत नाही. निर्गुण निराकार आपण कितीही म्हटलं की परब्रह्म असं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, तरी ते आपल्याला नाही लक्षात येत. मग आपल्याला लक्षात येत नाही तर संतांनी काय केलं की त्याला सगुणाची जोड दिली, त्याला साकारामध्ये आणलं, त्याला सगुण साकार केलं, किंवा ते निर्गुण परब्रह्म आपल्यासाठी, भक्तांसाठी सगुण साकार अवतार धारण करून आपल्या पुढे प्रकट झालेलं आहे. आणि तेच सद्गुरूंच्या रूपाने सुद्धा प्रकट झालेलं आहे. आणि म्हणून त्या मूर्तीमध्ये आपण पूर्णपणे रममाण व्हावं, त्याच्या पूजेमध्ये, त्याच्या उपासनेमध्ये, आणि आपल्या परमेश्वराच्या चरणांशी आणि सद्गुरूंच्या चरणांशी आपलं चित्त पूर्णपणे एकवटून ठेवावं. ही सगुण उपासना आहे. आणि ही सगुण उपासना केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि हा भगवंताचा अनुसंधान राखण्याचा फार मोठा मार्ग आहे की भगवंताच्या सगुण उपासनेमध्ये रममाण होणे. आता अजून एका पद्धतीने आपल्याला भगवंताचं अनुसंधान राखता येतं. त्याच्यासाठी महाराजांनी काय सांगितलंय की रोज सगुण उपासनेबरोबरीनेच संतांनी जी काही भगवंताची लीलाचरित्र लिहिलेली आहेत, या संतांनी ज्या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे, त्या ग्रंथांचं थोडं तरी वाचन, चिंतन आणि मनन हे आपण करावं दिवसातून थोडा वेळ तरी. आणि ते चिंतन मनन करत असताना एकीकडे ते आपल्या आचरणामध्ये आपल्याला उतरवायचे. महाराजांनी काय सांगितलं की तुम्हाला काय वाचायचंय, तर जे संतांनी लिहिलेलं आहे ते वाचायचं आहे. वाचल्यानंतर त्याचं चिंतन आणि मनन करायचंय आणि पुढे ते आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. तर कुठले ग्रंथ वाचावे, तर ज्या ग्रंथांमधनं भगवंताच्या विषयी प्रेम उत्पन्न होईल आपल्या मनामध्ये, ज्याच्या योगाने विरक्ती मनामध्ये उत्पन्न होईल, आणि तिचं वर्तन आपण करत असू तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊन आपण नीतिमत्तेच्या मार्गाने जाऊ. म्हणजे हे सर्व संतांच्या ग्रंथांमध्ये सापडतं. म्हणजे संतांचे ग्रंथ
जे संतांनी लिहिलेले आहेत ते भगवंताविषयी प्रेम उत्पन्न करून देतात. असे ग्रंथ वाचल्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची विरक्तीची भावना उत्पन्न होते. म्हणजे सांसारिक आसक्ती कमी होते. आपलं जे मन विषयामध्ये गुंतलेलं असतं त्यातनं आपण बाहेर येतो. विषय वासनांमध्ये गुरफटलेला जो आपला सगळा देह आहे त्याची आपल्याला कालांतराने त्या गोष्टींविषयी आपल्याला एक प्रकारची अनासक्ती उत्पन्न होते. म्हणजे नको वाटतात त्या गोष्टी. म्हणजे जर आपण अनितीच्या मार्गाने काही आपल्या गतायुष्यामध्ये वागलेलो असू तर आपल्याला नीतिमत्तेचं आचरण ठेवावं अशी सद्बुद्धी ग्रंथ वाचनानंतर उत्पन्न होते आणि आपल्याला धर्माच्या मार्गाचा अवलंब करावासा वाटतो. आपल्याला भगवंताविषयी अस्तिक्य भाव मनामध्ये उत्पन्न होतो. आपल्याला सद्गुरूंविषयी अस्तिक्य भाव मनामध्ये उत्पन्न होतो. आपलं अंतःकरण शुद्ध असावं, आपलं आचरण शुद्ध असावं, आपण कोणाला फसवू नये, आपण अनितीच्या मार्गाने जाऊ नये, आपण चुकीच्या मार्गाने पैसा मिळवू नये, आपण कोणाला दुखवू नये कोणाचं मन, असं वाटायला लागतं आपल्याला. आणि आपण काटेकोरपणे आपलं आचरण कसं आहे ह्याचा अभ्यास करायला लागतो. हे सगळं ग्रंथ वाचनानंतर आपल्याला लक्षात येतं. म्हणजे संतांचे केवढे उपकार आहेत आपल्यावर, की त्यांनी जे ग्रंथ निर्माण केले त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जगण्याचा मार्ग सांगितला. सगळ्या संतांनी आपल्याला नामसाधना सांगितली. ती बैठक आहे, तो पाया आहे. त्या पायावर परमार्थाची इमारत जेव्हा आपल्याला उभी करायची आहे त्यावेळेला सद्विचार आणि सद्वर्तन ह्याच्यावर सर्व संतांनी भर दिलेला आहे. आणि जेव्हा आपण ग्रंथांचं वाचन करतो त्यावेळेला आपल्या नकळत ह्या सर्व गोष्टी मनाच्या अंतःकरणामध्ये उमटतात, की संतांनी ज्या पद्धतीने ह्या जगाला एक मार्ग दाखवला त्या मार्गावरनं चालण्यासाठी आपण उद्युक्त होतो आणि आपल्या हातून चुकीचं वर्तन घडणार नाही ह्याची फार काळजी तो साधक घेत असतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की जे निरनिराळे संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, मग ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, समर्थांनी दासबोध जो सांगितलेला आहे तो दासबोध आहे, एकनाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण सांगितलेले आहे ते आहे, एकनाथी भागवत आहे, गीता आहे. अनेक ग्रंथ जे आहेत संतांनी निर्माण केलेले, संतांनी लिहिलेले, त्याचं वाचन आपण करायला पाहिजे. महाराज म्हणतात तसं एक कुठला तरी ग्रंथ प्रमाण मानायचा आणि आपण पूर्णपणे त्या ग्रंथाला आणि त्या संताला शरण जायचं. मग जे काही त्या ग्रंथामध्ये सद्गुरूंनी लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर विचार आणि चिंतन करायला पाहिजे. म्हणजे आपण समजून ते वाचलं पाहिजे. म्हणजे महाराज म्हणतात तसं की वडिलांचं पत्र मिळाल्यानंतर त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आपण कृती करतो. तसं ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर त्या ग्रंथांमध्ये सद्गुरूंनी किंवा त्या संतांनी काय सांगितलेलं आहे त्याचा विचार करून, त्याचं मनन चिंतन करून त्याप्रमाणे आपण आचरण करायला पाहिजे. नाहीतर तो नुसताच ग्रंथ अर्थ न समजून घेता वाचला तर आपल्याला त्यातनं काय मिळणार? तर काहीच नाही. तुम्ही ते नुसतं वाचलत पण अर्थ समजून घेतला नाही, त्याप्रमाणे आचरण आपण ठेवू शकलो नाही, तर आपल्याला ग्रंथ वाचनाचा उपयोग झाला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि म्हणून कुठल्याही पोथीचं किंवा ग्रंथाचं पारायण करत असताना कुठलीही कामिक उपासना न करता आपल्याला त्या सद्गुरूंनी, त्या संतांनी काय सांगितलेलं आहे त्याचा पूर्ण विचार करून, त्याच्यावर पूर्ण चिंतन मनन करून त्यातली एखादी जरी गोष्ट आपल्याला आचरणामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न जरी केला तरी सुद्धा खूप आपण पल्ला गाठला असं होईल. सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम आचरता येणार नाहीत, पण आपण लिहून ठेवू शकतो की ह्या ग्रंथामध्ये मला काय काय महाराजांनी सांगितलंय किंवा सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या लिहून काढायच्या सगळ्या आणि मनानेच ठरवायचं की ह्यातली एक 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 गोष्ट मी करायला सुरुवात करणार आहे. मग समजा सत्य भाषण करावे तर मी खोटं बोलणार नाही. मग दिवसभरातनं आपण आपल्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहत राहायचं की कधी मी असत्य भाषण करतोय. हा अभ्यास आहे. म्हणजे त्या संतांनी लिहिलेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्यासारखा आहे. जोपर्यंत आपण ते आचरणामध्ये आणत नाही
तोपर्यंत ग्रंथ वाचनाचा उपयोग आपल्याला होत नाही, किंवा खरे संत आपल्याला कळत नाहीत, खरं भगवंताचं स्वरूप आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला जर सद्गुरू समजून घ्यायचे असतील, परमेश्वर समजून घ्यायचा असेल, तर संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये जे लिहून ठेवलं त्याचं चिंतन करणं हा एक अभ्यास आहे. महाराजांनी काय उदाहरण दिलंय, की आपल्याला जेवायला 20 ते 25 मिनिटं पुरेशी होतात, पण ते अन्न पचायला 5 ते 6 तास लागतात. तसे म्हणजे एखादा माणूस जर नुसता जेवतच राहिला तर त्याचं अपचन होईल. तसं ज्ञानमार्गावर जात असताना आपण नुसतं ज्ञान संपादन करत राहिलो, पण ते कृतीत जर आणलं नाही तर त्याचा उपयोग नाही. म्हणून महाराज म्हणतात की थोडंच वाचा, जास्त वाचनाचा सुद्धा हव्यास करू नका. किंवा आज हे वाचलं मग उद्या ते वाचलं, ह्याने तुमचाच मानसिक गोंधळ उडतो. म्हणून महाराज म्हणतात की एक कुठला तरी ग्रंथ प्रमाण माना. म्हणजे तुम्ही जर दासबोधाला प्रमाण मानलं तर दासबोधालाच प्रमाण मानायचं आणि पूर्णपणे त्याचा अभ्यास करायचा. सर्व संतांनी जे सांगितलेलं असतं त्यांच्या ग्रंथामध्ये त्याचं चिंतन आपल्याला करायचे. म्हणून महाराज म्हणतात की थोडंच वाचा, पण जे काही वाचाल त्याच्यावर चिंतन आणि मनन मात्र भरपूर करा आणि ते कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे भगवंताचं अनुसंधान राखण्याचा हा एक मार्ग आहे की सद्ग्रंथांचं वाचन. आता अजून कशा पद्धतीने आपल्याला भगवंताचं अनुसंधान राखता येईल, तर सतत भगवंताची मनापासून प्रार्थना करायची. प्रार्थनेचं जबरदस्त प्रार्थनेची सत्ता आहे. कारण भगवंताची प्रार्थना केली की भगवंत आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतो. आणि म्हणून भगवंताला म्हणायचं की माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होऊ दे, तुझं विस्मरण मला होऊ नये आणि तू माझ्याबरोबर सदैव राहा, तुझा विसर मला पडू नये, असं अनन्य भावाने परमेश्वराला सांगत राहायचं. आपण भगवंताला दिवसभर सांगत राहायचं. महाराजांनी किती छान उदाहरण दिलंय पहा, की अंधारामध्ये वीज चमकल्यानंतर त्या क्षणापुरता का होईना पण आपल्याला पुढचा रस्ता दिसतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जायचं. तसं आहे की भगवंताचं स्मरण जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये होतं तेव्हा परमार्थाची वाट भगवंत आपल्याला दाखवतो आणि पुढच्या मार्गाचं ज्ञान आपल्याला आपोआप होतं. त्यामुळे आपल्याला भगवंतावर श्रद्धा ठेवून आणि मनामध्ये कुठलाही विकल्प आणि संशय न धरता आपल्याला आपलं मन परमेश्वराला अर्पण करायचे आणि त्याच्यासाठी परमेश्वराची दिवसभर प्रार्थना करत राहणं हा सुद्धा भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा मार्ग आहे. अजून एक मार्ग महाराजांनी सांगितला तो म्हणजे कुठलंही कृत्य करताना भगवंताला स्मरून ते कृत्य करायचं. ती कृती चालू असताना करता परमेश्वर आहे ही भावना सदैव मनामध्ये ठेवायची आणि कृती करून झाली की त्याचं फळ पुन्हा भगवंताकडे सोपवून द्यायचं. हा सुद्धा भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा फार मोठा मार्ग आहे. म्हणजे महाराजांनी काय सांगितलं की कली अत्यंत माजला, गलबला चोहोकडून झाला, अशा वेळेला चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. आता कलियुग चालू आहे. कलीचं काम मुख्य काय आहे की बुद्धी भ्रष्ट करणं. आज आपल्या सगळ्यांची बुद्धी ज्या ज्या वेळेला भ्रष्ट होते त्या त्यावेळेला समजून जायचं की हा कलीचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कली चहू बाजूने आपल्यावर आघात करणारच आहे. मग अशा वेळेला भगवंताचं स्मरण ठेवून आपलं चित्त परमात्म्याच्या चरणावर स्थिर ठेवून आपण कार्य करायचंय, म्हणजेच कर्म करायचे. महाराजांनी त्याच्यासाठी सोपा उपाय सांगितला. कुठलंही दिवसभरातलं कर्म सुरू करायच्या आधी भगवंताचं स्मरण करायचं. म्हणजे अगदी आपण साधा चहा प्यायच्या आधी सुद्धा भगवंताला आठवायचं. हाक मारायची, कृष्णा ये, रामा ये, चहा पितोय, तू पण ये माझ्याबरोबर चहा प्यायला. ही सगुण भक्ती आहे. कर्म करत असताना सुद्धा भगवंताला स्मरून ते कर्म करायचं आणि कर्म झाल्यानंतर त्याचं फळ भगवंताकडे सोपवून द्यायचं. म्हणजे काय की करते पण आपल्याकडे राहत नाही,
म्हणजे रामाला अशी प्रार्थना करायची की मी पूर्ण प्रयत्न करणार, जेवढा मला शक्य आहे तेवढा. सगळा प्रयत्न करून झाल्यानंतर तुला काय फळ द्यायचे ते तू दे. तुझ्या इच्छेने सगळं काही घडणार आहे, तुझ्या इच्छेत मी माझी इच्छा मिसळून राहणार आहे, ही भावना ठेवायची. आपण व्यवहारामध्ये वागताना कसे वागतो की लोक काय म्हणतील हा विचार पहिला आपण करत असतो. त्याच्या उलटा विचार करायचा. भगवंत काय म्हणेल आपल्याला हा विचार करायचा. मी जर अशा पद्धतीने कृती केली तर ती माझ्या भगवंताला आवडेल का, ती माझ्या महाराजांना आवडेल का? जर त्याचं उत्तर हो आलं तर ती कृती करायची. जर त्याचं उत्तर मनात असं आलं की नाही हे मी करतोय हे चुकीचं आहे, हे माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला पटत नाहीये, तर ते करायचं नाही. आपल्याला तेव्हा नकार देता आला पाहिजे. आपण त्यावेळेला व्यावहारिक काही कारणं किंवा सबबी पुढे करतो, पण त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण जे वागतोय ते आपल्या महाराजांना आवडत नाहीये, जे आपण वागतोय ते सद्गुरूंना आवडत नाहीये, जे आपण वागतोय ते आपल्या भगवंताला आवडत नाहीये, तर ते आपण करायचं नाही. आपण स्पष्टपणे त्याला नाही म्हणायचं, नकार द्यायचा. आणि म्हणून जग काय म्हणेल ह्याचा विचार करण्यापेक्षा भगवंत काय म्हणेल आणि आपले महाराज आपले सद्गुरू आपल्याला काय म्हणतील हा विचार 24 तास करायचा, म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचं. हे जर आपण बघू शकलो तर आपल्याला कळेल की भगवंताला आपल्याकडनं काय हवंय, आपल्या सद्गुरूंना आपल्याकडनं काय हवंय. भगवंताचं स्मरण ठेवून जर आपण कार्य केलं तर भगवंताला आपल्याकडनं काय हवं आहे किंवा काय घडवायचंय हे बरोबर आपल्याला कळेल. अनुसंधान म्हणजे काय की भगवंताचं संधान राखणे. मग कोणतंही कर्म करत असताना भगवंताचं संधान न सोडता ते कर्म केलं म्हणजे ते भगवंताचं अनुसंधान आहे. आता हे साधणार कसं, तर हे एका प्रेमाने साधतं असं महाराज सांगतात की भगवंताला आपल्या रोजच्या जगण्यामध्ये एक अविभाज्य भाग बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यावर मनापासून प्रेम करावं लागतं. ते प्रेम कसं उत्पन्न होणार, तर ते भगवंताचं नाम घेऊन. नामामध्येच नामाचं प्रेम आहे, ताकामध्येच लोणी आहे. ताक घुसळल्यावर जसं लोणी वर येतं तसं नाम घुसळलं अंतःकरणामध्ये की भगवंताचं प्रेम, भगवंताच्या नामाचं प्रेम आणि भगवंताच्या रूपाचं प्रेम आपल्याला लागतं. आणि म्हणून आपल्या बाबतीत जे काही घडतं ती रामाची इच्छा आहे, ती आपल्या महाराजांची इच्छा आहे, ती आपल्या सद्गुरूंची इच्छा आहे, हे प्रमाण मानायचं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असं का घडलं हा प्रश्नच आपल्याला पडत नाही. महाराजांची इच्छा नाही म्हणून घडलं नाही, महाराजांची इच्छा म्हणून घडलं. म्हणजे आपण कर्तेपणातनं पूर्णपणे नामानिराळे होऊ शकतो. म्हणजे व्यवहारदृष्ट्या आपण आपल्या बाजूनी सर्व काही प्रयत्न केल्यानंतर त्याचं चांगलं वाईट फळ जे काही मिळणार आहे ते जर आपण भगवंतावर सोपवू शकलो तर आपल्याला भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिसळून राहण्याचा अभ्यास करता येतो. त्याच्यासाठी आपल्याला ती श्रद्धा ठेवावी लागते. मग अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण जोपर्यंत देहामध्ये आहोत तोपर्यंत आपलं ज्याच्याशी जे काही कर्तव्य आहे ते आपण योग्य पद्धतीने पार पाडायचं. त्याला चुकवायचं नाही, त्याला कुठलीही सबब सांगायची नाही. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाबरोबर आपलं कर्म करणं, जे काही कर्तव्य आहे ते करणं, हे रामचरित्राचं सार आहे. कारण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या संदर्भातील सर्व कर्तव्ये पूर्ण केली. आणि म्हणून भगवंताला स्मरून आपण आपली सगळी कर्म करायची. आणि जे काही घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडतं, जे सद्गुरूंच्या इच्छेने घडतं असं समजून जर आपण कर्म केलं तर ते आपल्याला समाधानाची प्राप्ती करून देतं. म्हणजे कर्म करणं हे विशेष नाही. कर्म केल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. आपल्याला जर सांगितलं नुसता बसून राहा 1-2 तास, काही हालचाल करायची नाही, तरी आपल्याला ते जमणार नाही. मग जर कर्म करा असं गीतेतही जर सांगितलेलं आहे तर कर्म कसं करायला पाहिजे, तर सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या हातनं कर्म घडलं पाहिजे. मग सत्सद्विवेक बुद्धी जागृत कधी राहणार, तर जेव्हा आपल्याला भगवंताचं स्मरण असतं त्यावेळेला आपल्याला सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. म्हणजेच काय की जेव्हा आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतो, जेव्हा आपण भगवंताचं स्मरण ठेवतो त्यावेळेला आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. त्यामुळे आपल्या हातनं दुष्कर्म घडतच नाही. म्हणजे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाहीत असं जे महाराज म्हणतात ना, ते एवढ्यासाठीच आहे. कारण तुमची सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते आणि हातनं दुष्कर्म घडत नाही.
जे काही घडतं ते सत्कर्मच घडतं. आता त्या सत्कर्मातनं जे काही पुण्य मिळणार असतं, तेव्हा सुद्धा अशी भावना असते की देवा, परमेश्वरा, भगवंता, महाराज, सद्गुरू, हे जे कर्म माझ्या हातनं घडवलेले आहेत ना, ते तुम्ही घडवलेत. त्याचं काय करते पण माझ्याकडे? त्यामुळे त्यातनं उत्पन्न होणारं जे काही पुण्य आहे, ते सुद्धा शेवटी आपण भगवंतालाच अर्पण करतो. आणि पापपुण्यापासून जेव्हा आपण असे पूर्णपणे बाजूला होतो, त्यावेळेला आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याला निष्काम कर्म असं म्हणतात. आणि म्हणून भगवंताच्या इच्छेने सर्व काही घडतं, ही भावना मनामध्ये ठेवून कर्म करणे, हे आपल्याला साधायचं, हे गीतेचं सार आहे. आणि अजून एका गोष्टीने आपल्याला भगवंताचं अनुसंधान राखता येईल, ती म्हणजे आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माकडे किंवा प्रत्येक कृतीकडे आपला भगवंत पाहतोय, ही जाणीव मनामध्ये अगदी घट्ट ठेवायची. आपले सद्गुरू, आपले महाराज आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहतायत, आपल्या प्रत्येक कर्माकडे पाहतायत, आपल्या मनामध्ये उमटणाऱ्या प्रत्येक विचाराकडे पाहतायत. आपण एकमेकांशी बोलत असताना सुद्धा आपले महाराज ऐकतायत, आपले सद्गुरू ते ऐकतायत आपलं बोलणं, आपला भगवंत ते ऐकतोय. म्हणजे जणू काही ते शेजारी बसलेलेत, अशी भावना इतकी दृढ ठेवायची, इतकी मनामध्ये श्रद्धा ठेवायची की आपण कुठेही जात असताना आपला भगवंत आपल्या बरोबर आहे, आजूबाजूला आहे, आपले सद्गुरू आपल्या आजूबाजूला आहेत. ही भावना इतकी दृढ पाहिजे. म्हणजे कुठलंही कर्म करत असताना ते भगवंताच्या साक्षीने आपण करतोय, ही एकदा भावना दृढ झाली की मग आपल्याला एक प्रकारे ते भगवंताचं अनुसंधान राखल्यासारखंच होतं. म्हणजे जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याचं खरं ज्ञान आपल्याला झालेलं नसतं, पण म्हणून आपण त्या गोष्टी खोट्या आहेत असं मानत नाही. तसे की आज भगवंत किंवा परमात्मा, त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला अजून उलगडलेलं नाहीये, पण म्हणून त्या परमात्म्याला खोटं मानू नये. तो सत्यच आहे. ब्रह्मांडामध्ये जी चैतन्य शक्ती भरून राहिलेली आहे, ती जरी निर्गुण निराकार असली तरी सुद्धा ती आहे. त्या असलेपणाच्या गुणालाच भगवंत म्हणतात. आणि म्हणून आपण आपल्या तुटपुंज ज्ञानाचा अभिमान बाळगतो ना, तिथे आपलं चुकतं. आपण भगवंताच्या स्वरूपाविषयी संशय घेतो, तिथे आपलं चुकतं. हे आपलं सगळं अज्ञानच आहे. आणि देव आपल्याला पाहतो, भगवंत आपल्याला पाहतो आणि त्याच्या साक्षीने आपल्याला सर्व कर्म करायचे आहेत, ही भावना मनामध्ये बाळगणं हे ज्ञान आहे. त्यामुळे भगवंताची अत्यंत मनापासनं उत्कटतेने सगुण उपासना करणं, संतांनी जी काही ग्रंथरचना केलेली आहे, जे ग्रंथ निर्माण केलेले आहेत, त्या ग्रंथांमध्ये जो त्यांनी मार्ग आपल्याला सांगितलेला आहे, त्याचं चिंतन मनन करणं, त्याप्रमाणे आचरण करणं, आपल्या भगवंताला सदैव आठवून त्याच्या स्मरणामध्ये कर्तव्य करणं, कर्म सुरू करायच्या आधी त्याचं स्मरण ठेवणं, कर्म करत असताना त्याचं स्मरण ठेवणं, कर्म झाल्यानंतर त्याचं फळ भगवंताकडे पोचवणं, त्याची मनापासून प्रार्थना करणं, आपल्याकडे कुठलंही कर्तेपण न घेणं आणि आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो आहे, ही भावना अत्यंत दृढ ठेवणं, हेच भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्याचं मर्म आहे. आणि हाच मार्ग आज आपल्याला सगळ्यांना अवलंबायचा आहे. आज इथेच वाणीला विराम देतो. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण भगवंताच्या अनुसंधानाविषयीच थोडंसं चिंतन करणार आहोत. जय श्रीराम.